आताच काही महिन्या अगोदर त्यांनी 4 करोड रुपयाचा बंगला या ठिकाणी बनवला। इथं सर्वसामान्य गोरगरीब जनता आत्महत्या करून राहिली, शेतकरी आत्महत्या करून राहिले आणि असा अवैध धंदा करून 4-4 करोडचे तुम्ही बंगले बांधून राहिले। काही गुप्तहेरांकडून जेव्हा आम्ही नगर परिषदच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये फिरत होतो तर काही महिलांनी या ठिकाणी तक्रार केली की इथं अवैध तंबाखू, गुटखा, गांजा, एमडी ड्रग्ज या ठिकाणी येते आणि इथून त्याचा सर्रास पद्धतीने म्हणजे प्रसार होऊन राहिला, तिथून सगळा वाटप होऊन राहिला। तर आज त्या ठिकाणी त्या महिलांची आम्हाला तक्रार आली, त्या माध्यमातून तिथं आम्ही जेव्हा पोलिसांना कळवलं तर त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीमध्ये तिथे जवळपास 50 लाख रुपयाचा तंबाखू आढळून आला आणि त्यांची जेव्हा चौकशी करत होते तर काही आपल्या वरोडातले जे नामांकित व्यापारी आहे कुठेतरी फक्त व्हाईट कपडे घालून त्याच्या पाठीमागे फक्त तंबाखू, गुटखा, गांजा याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊन राहिला आणि आज त्या आपल्या गल्लीमधून जवळपास 30 लाख रुपयाचा माल सापडला। आता इथे खुल्यामध्ये या ड्रममध्ये खुल्यामध्ये त्यांनी माल लपवून ठेवला। असे जवळपास 7 ते 8 त्यांचे मोठे मोठे गोडाऊन आहे आणि जवळपास 4 ते 5 करोड रुपयाचा माल अजूनही त्यांच्या गोडाऊन मध्ये आहे। आज या ठिकाणी फूड इन्स्पेक्टर साहेब इथे येऊन राहिले आहेत, त्यांच्या माध्यमातून आता मोठी कारवाई इथं करायची आहे। तरी हा सगळा कुठेतरी व्यवसाय बंद झाला पाहिजे म्हणून आम्ही 10व्या महिन्यामध्ये एसपी साहेबांना पत्र दिलं होतं, परंतु त्यांचं जे व्यापार करत आहे त्यांचं सरळ म्हणणं आहे की आम्ही 50 लाख रुपये प्रशासनाला देतो, त्याच्यामुळे आम्ही कोणी आमचं काही वाकडं करू शकत नाही। आणि आज जर बघितलं तर कुठले तरी समाविष्ट लोक जे व्यापार करून राहिले आहे तर धमकीचं, दादागिरीचं वातावरण या ठिकाणी तयार करून राहिले आहे आणि गोरगरीब लोकांवरती दादागिरी करायची आणि अशा अवैध धंदे करायचे, डुप्लिकेट दारू विकणे, डुप्लिकेट तंबाखू विकणे। आज प्रत्येक 10 घरामागं एक कॅन्सरचा पेशंट आढळून राहिला आहे आणि त्याला सगळे कारणीभूत जे आहे हे सगळे व्यापार करणारे हे तंबाखू विक्रेते आहे। तरी यांच्यावर कठोर कारवाई आज रातून झाली पाहिजे आणि मोका अंतर्गत यांना कुठेतरी इथून हद्दपार करण्यात आलं पाहिजे अशी आम्ही शिवसेना परिवारातर्फे मागणी करून राहिलो। हे बघा, लाखो रुपयाचा माल इथं ड्रम मध्ये भरून त्यांनी सोडून दिला या ठिकाणी। हे बघा, हा तंबाखू आहे, हा इगल तंबाखू, नकली तंबाखू आहे, याच्यामुळे सगळ्यात मोठं कॅन्सरचं प्रमाण या ठिकाणी वाढून राहिलं आहे। हे परिस्थिती आहे, लाखो रुपयाचा माल आज रस्त्यावर विकून राहिले आहे लोक। 50 लाख रुपये हप्ता, 2 करोड रुपये महिना देऊन राहिले प्रशासनाला। वास्तविकता हे आहे याच्या मागची। तरी कुठेतरी आम्ही आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा कळवलंय आणि प्रामुख्याने यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि आज ज्यांचा माल हा आहे, आताच काही महिन्या अगोदर त्यांनी 4 करोड रुपयाचा बंगला या ठिकाणी बनवला। इथं सर्वसामान्य गोरगरीब जनता आत्महत्या करून राहिली, शेतकरी आत्महत्या करून राहिले आणि असा अवैध धंदा करून 4-4 करोडचे तुम्ही बंगले बांधून राहिले। तर हा कुठेतरी अन्याय जो सर्वसामान्य लोकांवर आहे आणि ज्याच्यामुळे प्रामुख्यानं कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे हे थांबलं पाहिजे आणि यांच्यावर मोका अंतर्गत कठोर कारवाई झाली पाहिजे। पुलिस वाले भी आ गए यहाँ पे। एसपी साहेबांकडे तक्रार दिली होती 1 वर्ष अगोदर का यांच्यावर कठोर कारवाई करा, परंतु काही पोलीस प्रशासनाचे लोक म्हणजे जो माल विकत आहे तो तुमच्यासोबत बोलल आणि प्रामुख्यानं काही लोकांनी आम्हाला धमक्या सुद्धा दिल्या की आम्ही 50 लाख रुपये महिना देतो, त्याच्यामुळे आमच्यावर कोणी कारवाई करू शकत नाही। तर आज प्रशासनाला त्याच्यामुळं आज वर्षभरापासून वरोऱ्यामध्ये अवैध माल येऊन राहिला आहे। तर याच्या मागे कोणते अधिकारी पैसे कमवत आहे याची सखोल चौकशी केली पाहिजे। आम्ही रितसर तक्रार एकनाथ शिंदे साहेबांकडे या ठिकाणी केलेली आहे। 800 रुपयाचं एक पॉकेट आहे, 250 पॉकेट आहे, 250 पॉकेट, 2,60,000 रुपयाचा माल आहे। तर तिथं घरी माल टाकला जाईल। कुमार बोले साबूत ना राम मंदिराच्या मागे ते सोडून पडाले का कसं का? सोडून पडाले गाडीवर सोडून पडले। बस रस्त्यावर मिळालं का गाडीवर चालता चालता? गल्लीत घुसले, मी गाडी पलटवली तशी ते पडले। त्या पहिले गाडी टाकलं त्यासाठी कारवाई चालू आहे।